याच्याबद्दलचा दिला आहे। अध्यक्ष महाराज, आता माननीय सुप्रीम कोर्टाने या सगळ्या वनशब्द असलेल्या सगळ्या जमिनी या सगळ्या फॉरेस्टला ताब्यात दिल्या, अशा त्या पद्धतीचा निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाचा आला। सरकारने त्या निर्णयाचं स्वागत पण केलं। दादा, माझं एवढंच म्हणणं आहे की विकासाची कामं, लोकांची घरं, गरिबांची घरं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडलेल्या आहेत। काही लोकांची घरं पण झुडपीच्या याच्यामध्ये अडलेली आहेत, कांदळवनामध्ये अडलेली आहेत। मी आपल्याला या निमित्तानं स्पेसिफिक प्रश्न माझा असा आहे की तुम्हाला हे जे तुम्ही हटवून घेऊ तर म्हणाला तर तुम्हाला करता येणार नाही, कारण की माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीने म्हणून तुम्ही रिट पिटिशन जे माननीय सुप्रीम कोर्टाने जे दिलेलं आपण माहिती द्यायला कमी पडलो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचा निर्णय दिलेला आहे। वास्तविकता माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर गेलेली नाही असं मला वाटते आहे, आणि म्हणून माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर रिट पिटिशन दाखल करून वास्तविकता त्या ठिकाणी मांडून हा जर सगळ्या शब्दाला वन शब्द लावून घेतलेला झुडपी जंगल कांदनवन या सगळ्या व्यवस्थेला मोकळं करण्याची भूमिका शासनाची राहील का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न। अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदय आपलं जे परंपरेचं उत्तर त्या ठिकाणी देतात आहेत, ते पण संत्रा उत्पादकच जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी अध्यक्ष आहेत। अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हा जो फायटोथोरिया याच्यावर जो रोग येतो, या रोगामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाचं नुकसान होते खरे आहे, आणि या वर्षाला अध्यक्ष महाराज पाऊस कमी पडलेला होता आणि त्याच्यामुळे पिकं वाढली गेलेली होती अध्यक्ष महाराज, आणि त्याच्यामुळे संत्रा पिकावर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम झालेला आहे। अध्यक्ष महाराज, सरकारने आता याच्यामध्ये उत्तर असं दिलेलं आहे की अंशतः खरे आहे, खरे नाही अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे। अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये शेतकऱ्यांना, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आपण मदत करणार काय, एक, आणि दुसरा प्रश्न महत्वाचा आहे की या पद्धतीचे रोग येतात संत्रा झाडावर आणि पिकांवर, या रोगांसाठी दूरगामी परिणाम होणारं काही उपाययोजना शासन निर्माण करणार काय, हे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहेत। आणि हे जे आसन आहे अध्यक्ष महाराज आपण त्याच्यावर बसलेलं आहात, याची एक प्रथा परंपरा वैचारिक जी लेवल आहे ती देशातल्या बाकी विधानसभापेक्षा आपलं जास्त आहे। मी लोकसभेतही होतो त्यावेळेसही महाराष्ट्राच्या विधानसभेची चर्चा यायची, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महाराष्ट्राचीच नाही तर देशातल्या सगळ्या विधानसभेमध्ये आपल्या विधानसभेचं एक वेगळं महत्त्व प्राप्त होत होतं। अध्यक्ष महाराज, अलीकडच्या काळामध्ये या परंपरेला आणि प्रथेला कुठेतरी ठेच पोहोचते। अध्यक्ष महाराज, आपण हे जी काही आपण तालिका अध्यक्ष नेमतो त्याला आपले काही आपल्यालाच आता अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये त्यांची चौकट, त्यांचं नियम आणि त्यांचं कर्तव्य आपल्याला या ठिकाणी निश्चित करावं लागेल अध्यक्ष महाराज, आणि आपल्याला त्या पद्धतीचं एकदा त्यामध्ये आपल्याला सूचना द्याव्या लागतील, आदेश द्यावे लागतील अध्यक्ष महाराज। नाहीतर ही परंपरा, कारण की आपल्याला भूषणावं नाही आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाला भूषणावं नाही आहे, त्याच्यामुळे कोण त्या याच्यावर बसतो आपण तालिका अध्यक्षामध्ये, त्याच्यापेक्षा त्या खुर्चीचा सन्मान ठेवणं हे प्रत्येकाचं दायित्व जाते। आणि मला वाटतं की आपण निश्चितपणे या कालची झालेल्या घटनेला योग्य निर्णय द्याल। मी म्हणणार नाही की त्यांना बसू देऊ नका की काय असेल तो माझा विषय नाही आहे, तो तुमचा विषय आहे आता। त्यामुळे तुम्ही काय निर्णय घेता त्याच्यावर संपूर्ण लक्ष या महाराष्ट्राच्या जनतेचं लागलेलं, आणि त्या खुर्चीचं पावित्र्य हे महत्वाचं आहे, ते पावित्र्य आपण टिकवाल असा विश्वास माझा आहे। काल अध्यक्ष महाराज पुण्यामध्ये झालेली घटना ही अजूनही आपल्या, कारण की आत्ताच पुणे जिल्ह्यामध्ये पहिली एक घटना त्या वारीमध्ये झाली, कोयता गँगनी त्या ठिकाणी एका मुलीची छेडखानी केली, त्या ठिकाणी अत्याचार केला, आणि काल पुण्यामध्ये घरात असलेल्या मुलीवर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झालेला आहे अध्यक्ष महाराज, ते महाराष्ट्रामध्ये हे जे चाललेलं आहे हे थांबणार की नाही थांबणार अध्यक्ष महाराज? भयभीत आहेत, घरात राहणाऱ्या भगिनी सुद्धा आता भयभीत झालेल्या आहेत, आणि म्हणून शासन मला माहिती आहे, शासन आपल्या आपसातल्या ताळमेळामध्ये आहे,
शासनाला ऐकायचं नाही. ऐकतोय. तुम्ही ऐका अध्यक्ष महाराज, शासनाने ऐकलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात चाललेली आहे की घरात असलेल्या महिला सुद्धा सुखरूप नाही, ही गंभीर बाब आहे. आणि म्हणून याची नोंद आणि आपण आदेश द्या सरकारला आणि यांचे कान आणि डोळे उघडा अध्यक्ष महाराज. नाही तर हे अडचण आहे. बुलढाण्यातली घटना पोलीस स्टेशनमधून घेऊन गेल्याने त्याला मारून टाकलं. अजून काय चाललंय या महाराष्ट्रात? त्यामुळे शासनाने आता भुजबळ साहेबांसारखे सुद्धा मजबूत मंत्री तिकडे आता मंत्रिमंडळात आले. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं अध्यक्ष महाराज, त्याबद्दलचं गांभीर्य या सरकारला आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचं सरकारने दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला याचं सरकारने निवेदन दिलं पाहिजे, ही भूमिका अध्यक्ष महाराज. अस्लम शेख जी. अध्यक्ष महाराज, 293 अन्वये मी महत्वाच्या विषयावर विरोधी पक्षाकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा करायला आणि सरकारला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात आहेत, बेरोजगारांच्या आत्महत्या होतात आहेत, कामगारांच्या आत्महत्या होतात आहेत, निरपराधावर कारवाई करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. त्या पद्धतीच्या सूचना आणि त्याच्यामध्ये सुधार यावा हे मांडण्यासाठी मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांच्या व्यथा इतक्या भयानक आहे की त्याला आता आवाळच फाटल्यासारखी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. अध्यक्ष महाराज, काल आपण पाहिलं असेल की आमचे नेते राहुल गांधीजींनी जे सरकारने आकडे जे जाहीर केले, 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यात, त्याबद्दलचं एक ट्विट केलं आणि त्याच्यावर भाजपच्याच लोकांनी त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं की तुम्ही कर्नाटकमध्ये बघा, बाकीच्या राज्यात बघा, त्याच्यापेक्षा महाराष्ट्र चांगला आहे. अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडताना आपण पाहिलं. अध्यक्ष महाराज, शेतकरी कर्नाटकचा असो, शेतकरी उत्तर प्रदेशचा असो की महाराष्ट्राचा असो की राज्यातल्या कुठल्याही भागातला असो, देशातल्या कुठल्याही भागाचा असो, पण हा अन्नदाता आहे अध्यक्ष महाराज. आणि अन्नदात्याच्या व्यथेबद्दल जेव्हा भूमिका कोणी मांडतात तर याचा आणि त्याचा हा भाग वेगळा होत नाही अध्यक्ष. पण महाराष्ट्र हा वेगळं असं राज्य आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवतोय अध्यक्ष महाराज. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वारसा चालवतोय अध्यक्ष महाराज. आपण शेतकऱ्याचं आसूड पुस्तक भुजबळ साहेब महात्मा ज्योतिबा फुल्यांनीच लिहिलं. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतचा आवाज पहिल्यांदा खऱ्या अर्थानं या देशामध्ये कोणी उचलला असेल तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनीच उचलला. त्यांच्या व्यथा त्यांनी मांडल्यात. पण अध्यक्ष महाराज, ज्या महाराष्ट्रानं पूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं, त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असतील तर याला हे कोणालाही भूषणावर राहू शकत नाही. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. पण अध्यक्ष महाराज, ही जी सगळी परिस्थिती आज आहे त्याला बिघडण्याचं कारण काय, तर त्याला सगळं दोष हा सरकारचा. अध्यक्ष महाराज, मी एक एक मुद्दा देतो. अध्यक्ष महाराज, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात म्हणजे आता 1 वर्ष झालं, खरीप हंगामाचे पैसे मग तूर उत्पादक शेतकऱ्यांचं असेल, धान उत्पादक शेतकऱ्यांचे असतील, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे असतील, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे असतील, अजूनपर्यंत या सरकारने दिले नाही. ऑनलाईनचं परवा आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही देतोय. आकडे पण मोठे मोठे सांगण्यात आले आणि शेतकऱ्याला आम्ही एवढे पैसे दिलेत अशा पद्धतीने सांगितलं तर सत्ता पक्षाकडून बाका वाजवण्याचं काम झालं. अहो, शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य आहे ते समर्थन मूल्याने खरेदी केलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना काढलेली आहे आणि ते धान्य घेतल्यानंतर त्याला शेतकऱ्याला पैसे देणं हे भाग्य आहे. पण सरकारने ते पैसे काही न करता शेतकऱ्यांना दिले आणि म्हणून सत्ता पक्षाकडून बाका वाजवण्याचं काम झालं. ते आपण पाहिलं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, 1 वर्षापासून तुम्ही शेतकऱ्याला पैसे दिले नाही. मी स्वतः शेतकरी अध्यक्ष महाराज, माझा कुठलाही काही व्यवसाय नाही अध्यक्ष महाराज, मी शेती करतो आजही. अध्यक्ष महाराज, मी पैसे जे शेतामध्ये टाकले ते पैसे या वर्षाला फसलीला आलेत आणि मग त्याच्यानंतर मग मी सगळं वर्षभराचं कामकाज त्याच्यामधून करतो. पण गेल्या 1 वर्षापासून माझ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत पिकाचे अजूनपर्यंत.
तो शेती कसं करणार अध्यक्ष महाराज? आपण पाहिलं असेल की लातूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी स्वतःला झुपून घेतलं आणि आमची ती भगिनी त्याला हाकताय तिथं आणि शेती करताय असं चित्र आलं. हे पूर्ण देशात गेलं, जगात गेलं चित्र अध्यक्ष महाराज. आणि हे चित्र गेल्यानंतर आपण पाहिलं असेल की राज्यातले सहकार मंत्री ते त्याच मतदारसंघातले जिथं घटनाही झाली, राज्याचे कृषी मंत्री तर ते गायबच झाले, कुठं आले तर पताच नाही, आता या अधिवेशनात दिसतच नाही. कारण का इथं आम्ही शेतकऱ्याचे पोरं बसतो आणि ते श्रीमंताचे आहेत, कारण का आपण अधिकारी शेतकरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. आणि अध्यक्ष महाराज की ही जी सगळी परिस्थिती आपण पाहिली असेल तर त्याच्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये झालेली घटना महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं जे चित्र गेलं तर काय राज्याचं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं शोभलं काय अध्यक्ष महाराज? आता तुम्ही जाऊन त्याचं कर्ज माफ करत असाल, आता जाऊन त्याला बैलजोडी घेऊन देत असाल. एक सिनेमातले ते काय कलाकार आहेत सूद नावाचे, त्यांनी काही आता बैलजोडी घेऊन द्यायला निघाले. मग महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःला झुपून घ्यावं आणि मग सरकार त्यांना मदत करेल, मंत्री जाऊन मदत करतील, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी मदत केली त्याच्याबद्दल. पण मग सगळ्यांनीच या पद्धतीचं कृत्य करावं का? अध्यक्ष महाराज, या सरकारने कायदे केले, गोरक्षणाचा कायदा केला. आमच्या मतदारसंघामध्ये गोंदिया जिल्ह्यातून पैदल शेतकऱ्यांनी बैल उन्हाळ्यामध्ये घेऊन येत होते शेतीसाठी, या पोलिसांनी पकडले अध्यक्ष महाराज. आणि हे गोरक्षणवाले जे आहेत तथाकथित लोक, त्यांच्या ज्या शाळा आहेत, हे सरकार 50 रुपये त्यांना एका जनावरावर देतात, हे रोज काहीतरी एक घोषणा केली होती या सरकारनं. मला वाटलं की प्रत्येक शेतकऱ्यांना आपण देणार आहात, त्याच्याकडे गाई म्हशी असतील, बैल असतील, पण तुम्ही त्या ज्या संस्था आहेत तथाकथित, त्या संस्थेमध्ये असलेल्या गाई म्हशींना काय बैलांना तुम्ही 50 रुपये त्याला रोज देतात, अशा पद्धतीचं काहीतरी तुम्ही योजना काढलेली आहे. हा, तथाकथितच म्हणावं लागेल, कारण की तथाकथित याच्यासाठी म्हणतोय भासाजी, याच्यासाठी म्हणतोय की पोलीसवाले आणि त्यांचं संगनमत आहे. शेतकरी आपले बैल पैदल आणतायत, त्यांच्याजवळ सगळे पासेस आहेत, सगळं असताना सुद्धा पोलीसवाल्यांनी त्यांचे बैल जप्त केलेत आणि जप्त करून त्या तथाकथित गोरक्षणवाले जे आहेत त्यांच्या तिथं ते बैल पाठवले. मला ते आलेत माझ्याकडे, त्यांनी पावत्या दाखवल्या, सगळं दाखवलं. मी एसपीला फोन केला, एसपी म्हणाले तिथं मी सांगतो ठाणेदाराला, गोंदियाची गोष्ट आहे, गोंदिया जिल्ह्यातली. मग त्यांनी सांगितलं मी वापस करून देतो. तो तिथं गेल्यानंतर पोलीसवाले गेलेत, त्या पोलीसवाल्यांना सांगितलं, त्या गोरक्षणवाल्यांना तथाकथितवाल्यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही देणार नाही. तो कोर्टात गेला, खालच्या कोर्टाने सांगितलं की यांचं द्या यांना वापस, हे सगळे कागदपत्र आहेत. तो हायकोर्टात गेला, पोलिसाचं ऐकायला तयार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तिथं गाई ते बैलच राहिले नाही, ते परस्पर विकून टाकलेत त्यानं. तथाकथित शब्द मुद्दाम मी जाणून पुन्हा बोलतोय की हे तथाकथित तुमचे गोरक्षणवाले हे कशा पद्धतीचा धंदा करतात आहेत, शेतकऱ्याला कसं लुटतात आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण मी तुम्हाला मुद्दाम मोजतोय आणि तुम्हाला सुधारणा कसं करावं लागेल त्याच्यावर तर तुम्हाला उपाययोजना करावं लागेल. हा आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाही. काल जी घटना झाली लातूर जिल्ह्यामध्ये, हे कोणालाही भूषणावर राहू शकत नाही. पण ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये शेतकऱ्याला लुबाडलं जाते, ज्या पद्धतीनं त्याची चेष्टा केली जाते, मी तुम्हाला सांगतो की मी शेतकऱ्यावर जिथं अन्याय झाला त्या अन्यायाचा आवाज उचलला. वेळ आली तर खासदारकी सोडली, हा नाना पटोले. खुर्चीची ही लढाई नाही, पण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा अपमान सरकार करेल, सरकारमध्ये बसलेली लोक करतील, हे कदापि सहन केलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी त्या दिवशी केलेली घटना ते मला काही आवडली नाही, मला ते आवडणारही पण नाही, ते कारण माझं ते काम नव्हतं. पण शेतकऱ्यांच्या भावना मला मांडायच्या होत्या, सरकार ऐकलं पाहिजे म्हणून इथं चर्चा आली. आणि ही चर्चा आली आणि या चर्चेला काल आपण पाहिलं असेल, काल आपण पाहिलं असेल की सभागृहात मंत्री सुद्धा नाही, त्या अदृश्य लॉबीमध्ये तुमचे अधिकारी नाही. शेतकऱ्यांच्या बद्दलची काय मानसिकता तुमच्या सरकारची असेल हे काल आपण पाहिलंय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांच्या भावना समजल्या तरी पाहिजेत, सांगायसाठी आम्ही उभा आहोत.
आणि तुम्ही आम्ही काय विरोधक नाही आहोत. इथं आपण त्यांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांची चेष्टा आणि ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून आताच कैलाश पाटलांनी जो मुद्दा मांडला ते त्याच पद्धतीचा प्रकार आहे की पोलीस आणि शेतकरी आता हा मुका जानवर झालेला आहे. त्याला कोणी यावं कोणी मारून जाऊन काही बोलावं अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हे काही बरोबर नाही. खरीप हंगामाचे पैसे अजूनपर्यंत आपण दिले नाहीत. अध्यक्ष महाराज, हे पैसे व्याजासकट मिळाले पाहिजेत. परवा पण हा प्रश्न विधानसभेत आला होता अध्यक्ष महाराज, कारण की कारण मार्चच्या पहिले हे पैसे आपण भरले नाहीत अध्यक्ष महाराज, तर त्या शेतकऱ्याला जे घेतलेलं कर्ज व्याजासकट भरावं लागतं. मग या शेतकऱ्यांना अगर मार्च मध्ये पैसे त्याच्या पहिले मिळाले असते, डिसेंबर मध्ये यांनी धान्य विकलं, पण त्याचे पैसे तुम्ही अजूनपर्यंत दिला नाहीत. बँकेचं व्याज सुरू झालेलं आहे, ते थकीत राहिलेले आहेत आणि ते थकीत राहिल्यानंतर त्याला कारण सांगून त्याला कर्ज दिलं गेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की कुठलाही शेतकरी अडवला जाणार नाही, त्याला कुठलाही सिबिल लावलं जाणार नाही. पण अध्यक्ष महाराज, त्या शेतकऱ्यांना थकीत असल्यामुळे त्यांना कर्ज देऊ शकला नाहीत आणि पर्यायाने त्याला सावकाराकडे जावं लागलं. आणि म्हणून हे पैसे व्याजासकट आपण दिले पाहिजे. मी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या भागातला प्रतिनिधी आहोत अध्यक्ष महाराज. आमच्याकडे रब्बीमध्ये सुद्धा धान घेतलं जाते अध्यक्ष महाराज. रब्बीच्या धानाचं खरेदी सुद्धा केंद्र सरकारने मान्यता दिली आणि त्या आधारावर आमच्या भागात केंद्र उघडले गेले. अध्यक्ष महाराज, अजूनपर्यंत जेवढं शेतकऱ्यांचं धान पिकलं यावेळेस ते सरकार घ्यायलाच तयार नाही. तिथं केंद्रावर भुजबळ साहेब केंद्रावर पडलेले आहे, मार्केटिंग फेडरेशनच्या आदिवासी तुमचे जे आहेत तिथं पडलेले आहेत. त्याला अजूनपर्यंत तुमच्या विभागाकडून त्यांना मान्यता दिली जात नाही. केंद्रावर धान पडलेलं आहे, तो आता पाऊस चालू झालेला आहे, त्याचं धान्य खराब झालं तर तुम्ही घेणार नाही. काय दोष आहे त्या शेतकऱ्याचा? काय दोष आहे? त्यांनी शेतीमध्ये काम करणं त्याचा दोष आहे. त्याचं पिकवलेलं धान्य तुम्ही घ्यायला तयार नाही. आज 2300 रुपये धानाचं समर्थन मूल्य असेल तर त्याला बाजारामध्ये 500 रुपये पडल्या भावाने कमी भावानं त्याचं धान घेतला जात. 500 रुपये पर क्विंटल त्याचं नुकसान होते. तुम्ही बोनसची गोष्ट करताय, बोनस तुम्ही 500 रुपये पण देत नाही, पण त्याच्या पर क्विंटलवर 500 रुपये नुकसान करण्याचं पाप तुमचं सरकार करते. काय तुम्ही हे केंद्र आता जे केंद्रावर जे धान घेतलं तर पूर्ण घेणार काय? त्याचं उत्तरही आपल्याला द्यावं लागणार आहे. नाही तर मग शेतकऱ्यांनी पिकवायचं. आमच्याकडे एक म्हण आहे, शेतकरी पिकला आणि ढमका विकला. जी परिस्थिती आपण लोकांनी करून ठेवलेली आहे त्याचं काय? आणि मग ह्या धान खरेदीमध्ये जो घोटाळा आहे, शेतकऱ्यांसाठी हे सगळं समर्थन मूल्याचे केंद्र आपण उघडतो, पण त्याच्यामध्ये हे तुमचे सावरकर साहेबांनी परवा म्हणालेत की दलाल बसवून ठेवलेले आहेत. या दलालांसाठी तुम्ही हे खरेदी करताय. दलाल हे प्रत्येक आपल्या पद्धतीनं केंद्रावरचे धान घेऊन टाकतात, त्याला मिलिंगसाठी देतात. आपण मागच्या अधिवेशनामध्ये तुमच्याकडे तुम्ही नव्हतात त्यावेळेस, भुजबळ साहेब मंत्री, त्यांच्याकडे खातं होतं अजितदादांकडे. अजितदादांनी सांगितलं होतं की आम्ही चौकशी करू गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या बाबत. त्याची स्पेसिफिक माहिती आम्ही दिली आणि चौकशी करून मग कारवाई करून तुमची मीटिंग लावू. मीटिंगचं मला एक पत्र आलं की या तारखेला मीटिंग आहे. मग आमच्याकडे पण व्यापारी आहेत ना तुमच्या पक्षामध्ये, काही गोंदियातले, त्यांनी काहीतरी प्रेशर केला म्हणाले. माननीय मुख्यमंत्र्याकडे काही अजून नवीन उद्योगपती आता घुसले तिकडे, त्यांनी जाऊन काहीतरी सांगितलं आणि ते मीटिंग रद्द केली. का मीटिंग रद्द केली आपण लोकांनी? काय वस्तुस्थिती पुढे येऊ दिली नाही? गडचिरोलीमध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात सायकल चालते. ते तुमच्या पीडीएस मध्ये जे तांदूळ येतो ना, ते पीडीएसचा तांदूळ हे शेतकऱ्यांनी पिकवलेला तांदळाचा नसतो, हे आपण घेतलेल्या धानाचा नसतो. कुठेतरी आंध्र प्रदेश कुठून तरी आपल्याला सगळी माहिती आहे. मग हे सगळं चाललेलं आहे आणि काय केलं जाते आदित्य, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कारण तुम्हाला शहरातल्या लोकांना माहिती नाही पडेल. हे जे आपण गरिबांना जे तांदूळ आपण देतो कंट्रोलच्या दुकानात, हे तांदूळ जे आहे सायकलिंग केलं जाते. सायकलिंग म्हणजे तेच तांदूळ वापस जाते, तोच तांदूळ पुन्हा वापस येते, तिला सायकलिंग म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. आणि हे तांदूळ तुम्ही खायच्या योग्य नसतात. परवा एक पेपरला बातमी वाचत होतो टीव्ही वगैरे आपण की
सिमेंटच्या पोळ्या आणि युरिया ताटात, अशी एक बातमी आता परवा आली. काय चाललं काय? गरिबाच्या तोंडामध्ये तुम्ही लोक चांगलं धान्य देऊ शकत नाही, ते चांगल्या पद्धतीचं देऊ शकत नाही. आम्ही देतो 80 कोटी लोकांना फुकट धान्य. आपल्या देशाची लोकसंख्या समजा 143 कोटी असेल, त्याच्यातले 80 कोटी लोकांना आपण धान्य देतोय मोफत. म्हणजे आपली स्थिती काय त्याच्यावरून आपल्याला जगाच्या पाठीवर कळतंय की आपण 80% लोक, 80 करोड लोक आपल्या देशामध्ये आजही आपल्याला त्याला फुकट धान्य द्यावं लागतंय. आपण विश्वगुरू व्हायला निघालो तर आपली परिस्थिती काय त्याच्यातून स्पष्ट होते. पण जे गरिबांना धान्य आम्ही देतोय, आम्ही ही योजना चालवतो काय, हा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उभा झालेला आहे. भुजबळ साहेब, आपल्याला उत्तर द्यायचं या प्रकरणाचं की गडचिरोलीमध्ये चाललेल्या या धान घोटाळ्याची. कारण की आपण काही लोकांवर कारवाई केली, पण ते जुने प्रकरण काढले, त्यांचे पोहा मिलाचे होते. जे मी तक्रार केली होती त्याच्यावर तर तुम्ही लक्ष घातलं नाही दादांनी. आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई ही मी मागतच राहणार आहे. मी कागद दिलेले आहेत, तुम्हाला कागद पाहिजे तर अजून कागद देणार, पण पिच्छा सोडणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या नावानं शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या माणसाला वाचवलं जात असेल, आणि वाचवणारा जो कोणी अधिकारी असेल, तुमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांचे खालच्या डेस्क ऑफिसर पासूनच्या सगळ्यांचे नावं आमच्या त्या गडचिरोली जिल्ह्यात पाठ आहेत. सेक्रेटरी लेवलवर, मंत्री काय या लेवलवर नावं माहीत असतात, पण खाली डेस्क ऑफिसर पासून नावं माहिती आहेत तुमच्या आमच्या त्या गडचिरोली जिल्ह्यात. म्हणजे तुमचा भ्रष्टाचाराची पाळंमुळं मंत्रालयात तुमच्या डेस्क ऑफिसरपर्यंत पोहोचलेले आहेत, उपसचिव पासून खाली सगळ्यापर्यंत. त्यामुळे मी त्याची जाणीव करून देतोय. आता आपल्याकडे खूप दिवसानंतर खातं आलं, त्याच्यामुळे एवढं माहितीसाठी ठेवा. तर हा धान खरेदी घोटाळ्याच्या बाबतची भूमिका, कारण की मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या या प्रकरणामध्ये हे सगळ्या गोष्टी येतात म्हणून त्याच्यावरचा उल्लेख करतोय. तुम्ही सांगितलं की बोनस आम्ही देऊ. आपण आता बोनस द्यायला सुरुवात केली, मोठे मोठे बोर्ड लावले तिकडे की 20,000 रुपये हेक्टरी आम्ही शेतकऱ्यांना बोनस देतोय. तुम्ही सांगितलं होतं की सरसकट देऊ. तुम्ही आमच्या बरोबर मंत्री होतात आमचं सरकार असताना उद्धव ठाकरे साहेबांचं, त्यावेळेस आपण सरसकट बोनस दिला होता 700 रुपये पर क्विंटल. तुम्ही 20,000 रुपये क्विंटल, 20,000 हेक्टरीच्या हिशोबाने तुम्ही आता घोषणा केली. तुम्ही 400-450 रुपयेपर्यंत देते, 700 रुपये पडत नाही. ते आता तर वाढायला पाहिजे होतं सगळ्या गोष्टीला, पण हेही पण आपण सरसकट देत नाही आहे. हे आपण काय केलं, हे आता तरी ज्यांनी केंद्रावर धान विकला त्या शेतकऱ्यांना आता त्यांना आता तुम्ही बोनस देता, म्हणजे तिथेही शेतकऱ्यांची फसवणूक आपण केली. त्याचंही उत्तर आपल्याला द्यावं लागेल की हे सरसकट घोषणा केलेली होती. पहिले 25,000ची केली होती हेक्टरी, आता 20,000 हेक्टरी केलं. तर हे सरसकट आपण देणार का, ते पण मला या उत्तरामध्ये मला पाहिजे आहे. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या वर्षाला नुकसान झालेलं आहे. गेल्या वर्षाचे पैसे आपण दिले नाहीत, गेल्या वर्षाचे अवकाळी पावसाचे पैसे आपण दिले नाहीत, आणि या वर्षाला पूर्ण वर्षभर या वर्षी अवकाळी पाऊस पडत राहिला. शेतकऱ्यांच्या तोंडातला घास या अवकाळी पावसामुळे जात राहिला. आसमानी संकट वेगळं आणि शासनाचं सुलतानी संकट वेगळं. मी सुलतानी संकट याच्यासाठी शासनाचं सांगतोय की ज्या ज्या वेळेस अवकाळी पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचे पिकं नाहीशी झाली, त्या पिकांमध्ये तुमच्या तहसीलदारला जेव्हा सांगितलं की जाऊन तू पंचनामा कर, तर तो पंचनामा करायला तयार नाही, कारण की मला वरतून आदेश नाही. आपण सांगणार आहे तुमच्या उत्तरामध्ये की आमचे स्टँडिंग ऑर्डर आहेत, आमचे स्टँडिंग आदेश आहेत, आणि त्या आदेशाप्रमाणे सगळी आम्ही कारवाई करायला सांगितलेली आहे. शेतकऱ्यांचे वेळेवर पंचनामे केले गेले नाही. एका जिल्ह्यामध्ये आमचे कृषी मंत्री गेलेत, या नाशिक जिल्ह्यातच आता भुजबळ साहेब गेलेत. नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री गेलेत, कारण की ते नाशिक जिल्ह्याचे आहेत. ते अवकाळी पाऊस पडल्यानंतर काही दिवसानंतर गेले, जिथपर्यंत शेतकऱ्यांनी ते सगळं शेतीतलं आपला कचरा सगळं साफ केलं आणि दुसऱ्या शेतीची तयारी करत होते, त्यावेळेस हे गेले तर का मी आता या ढेपलांची पाहणी करू? अरे ज्यावेळेस पाऊस पडला, ज्यावेळेस अवकाळी पाऊस पडला, त्यावेळेस शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आणि त्या नुकसानाचं पाहणी करायचं तात्काळ केली पाहिजे. तुम्ही उशिरा जाणार आणि मला आता ढेपलाची पाहणी करू? अरे किती जखमावर मीठ चोळणार शेतकऱ्यांच्या तुम्ही? काही मर्यादा आहेत की नाही? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शासनाचं धोरण असेल
पण ते धोरण फक्त कागदावर असेल तर त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीत वेळेवर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा देऊन करून तातडीनं शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, ही भूमिका सुद्धा मी या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अवकाळी पावसाचे झालेले नुकसानचे पंचनामे आणि जी माहिती आपल्याकडे पडलेली आहे ते पैसे आपण केव्हा देणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि तातडीनं पैसे आपण द्यावेत ही मागणी मी या ठिकाणी करतो आहे. अध्यक्ष महाराज, दूध उत्पादकांचा तर वेगळा हाल आहे. आज दुधाचे भाव 30 रुपये लिटर आहे अध्यक्ष महाराज. आणि या 30 रुपये लिटरचा दुधाचा भाव जो आहे, आज दूध तयार करायला लागणारा त्याला खाद्य जे आहेत दुधारू जनावरांना ते सगळं महाग झालेलं आहे. कुक्कुस असेल, ढेप असेल, सरकी असेल, त्याला लागणारा चारा असेल, हे सगळं महाग झालं अध्यक्ष महाराज. आणि म्हणून दुधाचे भाव, विखे पाटील, दुधाचे भाव हे वाढवले गेले पाहिजेत. आपण मंत्रिमंडळात आपल्याला याचा अभ्यास जास्त आहे दुधाचा, कारण की आजूबाजूला दोन्ही संघ आपले दुधाचे मजबूत आहेत. त्यामुळे दुधाचे भाव हे कमीत कमी 50 रुपये लिटर तरी आपण केले पाहिजे. आणि पाण्याची बॉटलच 50 रुपयाची आहे, तर दुधाचे भाव 50 रुपये केले तर काय फरक पडणार आहे. आता दुधापेक्षा पाणी महाग असेल आणि तुमचं सरकार हे जे आता तीन त्रिकुट नाही म्हणणार मी, पण 3 मुंडीचं जे सरकार आहे ते ह्या 3 मुंडीच्या सरकारचा असर त्याच्यामध्ये पडला पाहिजे. शेतकऱ्यांना 50 रुपये लिटरचा भाव तरी दुधाला मिळाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबवण्यासाठी उपयोग पडेल, एवढी मागणी मी या ठिकाणी करतो आहे. अध्यक्ष महाराज, आम्ही शेतकऱ्यांना खूप दिलं असे आकडे आता उत्तरात येतील असं त्याच्यामध्ये मला शंका राहणार नाही. पण काय दिलं तुम्ही आणि शेतकऱ्याकडून काय घेतलं? आता शेतकऱ्यांकडून तुम्ही काय घेता, कारण तुम्ही दिलेलं सांगणार आहात, त्याच्यामुळे मी काय घेतात त्याच्यावरचं मी या ठिकाणी थोडक्यात माहिती मांडतो. आपल्याला लक्षात असेल की 2014 पासून डिझेलचे भाव वाढलेत, 2014 पासून खताचे भाव वाढलेत, ते वाढतच चालले. त्याचा आलेख खाली येत नाहीये, आलेख वाढत चाललेला आहे. खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढलेत, औषधीचे भाव, कीटकनाशकाचे भाव वाढलेत, सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेत. आणि हे सगळ्या गोष्टीचे भाव वाढल्यानंतर आपल्याला लक्षात असेल की आपण भाव वाढवत असताना 18% जीएसटी त्याच्यावर लावतोय. ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरवर 18% जीएसटी, त्याच्या पार्ट जे लागतात, त्याचे साहित्य लागतात ट्रॅक्टरचे, त्याच्यावर 18% जीएसटी. तुमचं खत असतील, बियाणं असतील, कीटकनाशक असतील. आता तुम्ही कमीत कमी एकरभराचा शेतकरी असेल अध्यक्ष महाराज, तर त्याला 1 लाख रुपये अगर त्याने खर्च केला वर्षाचा, म्हणजे 1 लाख रुपये त्याचे म्हणजे जास्त लागतं. 1 लाख रुपये काही होत नाही अध्यक्ष महाराज. 1 लाख रुपये त्यांनी हे झालं तर 18,000 रुपये तर त्याचे असेच गेले. आपण 1 लाख रुपयाचा खर्च केला तरी 1 लाख रुपयात 18,000 गेलेत त्याचे अध्यक्ष. आणि तुम्ही वर्षाला 6,000 रुपये देताय. हे घेता किती? 3 पट आणि देता किती? 6,000. म्हणजे तुम्ही म्हणता की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देतो, त्याच्या बायकोला कपडे घेऊन देतो, पायात चप्पल देतो, सगळं आम्हीच देतो. कधी कधी असं म्हणावं लागतं की 2014 पहिले तुम्ही कपडेच घालत नव्हतात, असं म्हणावं लागेल का? तुम्ही शेतकऱ्यांकडून घेतात, जास्त घेतात का? सरकार बनियागिरी करू शकतं का अध्यक्ष महाराज? माझा सवाल आहे. म्हणजे तुम्ही आमच्याकडून जास्त घ्यायचे आणि तुम्हाला थोडासा हिस्सा द्यायचा, ते बनियागिरी झाली ना. हे सरकारचं काम नाही आहे बनियागिरी करणं. सरकारचं काम आहे की शेतकऱ्या मदत करणं, हे सरकारचं काम आहे. मग शेतकरी असो, कोणी असो, कामगार असो. पण आम्ही पैसे देतो शेतकऱ्यांना, अशा पद्धतीचा बेबनाव आव आणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पाप तुम्ही लोक करताय. राज्य सरकारच्या तिजोरीत असतील, केंद्र सरकारच्या तिजोरीत असेल, हे शेतकऱ्यांचे पैसे जातात. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे तुम्ही घेऊन जातात, जास्त पैसे घेऊन जातात. आणि तुम्ही म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला पैसे देतोय. आणि म्हणून तुमची ती भाषा बदलवली पाहिजे. आणि शेतकऱ्यांना अगर भाषा बदलवायची असेल तर शेतकऱ्यांना लावलेले हे जीएसटी आपण आहात, हे सगळ्या जीएसटीतून शेतकऱ्याला मुक्त केलं पाहिजे. हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करतो.
नाहीतर तुम्हाला तो म्हणायचा अधिकार राहणार नाही की आम्ही शेतकऱ्याला देऊन राहिलो. शेतकऱ्यांना लुटायचं आणि मग मुठभर लोकांना वाटायचं, हे जे तुमच्या सरकारचं धोरण आहे, हे धोरण आपण बदलवलं पाहिजे. या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला सांगतोय. अध्यक्ष महाराज, सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं विद्युत पंपाचं कनेक्शन. शेतकऱ्यांना शेतीला लागणारं विद्युत पंपाचं कनेक्शन अध्यक्ष महाराज, सरकारने तर विद्युत फ्री केलेली आहे, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे अध्यक्ष महाराज. मगाशी पण कोकणातला विषय चाललेला होता. इथं अध्यक्ष महाराज मोफत विद्युत दिल्याबरोबर सरकारने त्याचं फेज गेला समजा लाईनचा, तर जे झालेलं नुकसान जिथं होतं त्या विद्युत प्रवाहामध्ये ज्या गोष्टी म्हणजे फेज गेला काही गेला तो शेतकऱ्याला दुरुस्त करावा लागतो, तुमचा लाईनमॅन नाही करत. आणि त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव त्या ठिकाणी चालला. आणि तुम्ही विद्युत जे देता शेतकऱ्यांना 8 तास देतात, तर 8 तास देत असताना याच्यामध्येही अध्यक्ष महाराज भेदभाव कसा. आता आमचा भंडारा जिल्हा आणि बावनकुळे साहेबांचा मतदारसंघ हा आजूबाजूलाच आहे, तिथं 24 तास विद्युत आणि आमच्या शेतकऱ्यांना 8 तास विद्युत. तिथं 8 तास विद्युत आणि त्या 8 तासही पूर्ण मिळत नाही, त्याच्यातही तर फेजचा गेला की झालं. आणि परवा काहीतरी काल तुमचे सदस्य भाषण करत होते इथं की आम्ही आता दिवस रात्र शेतकऱ्यांना विद्युत देतोय. अरे खोटं कशाला बोलताय. कोणी आता इथं ग्रामीण शेतकऱ्यातले आमदार आहेत, कोणीतरी सांगावं ना की शेतकऱ्यांना 24 तास विद्युत तुमची मिळते का. ते मानत असतील. एक आमदार काल बोलत होते सत्ता पक्षाचे, शेतकऱ्यांना 24 तास विद्युत नाही आहे. तुम्ही असं बोलून त्यांच्या जखमेवर मीठ चोळताय. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांना रात्री 12 वाजता लाईन चालू करायला जावं लागतं. साप असेल, विंचू असतील, जंगली जनावर असतील, याच्यातून ते कसं तरी मार्ग काढतात, रात्र जगतात. शेतकऱ्यांच्या तब्येती खराब व्हायला लागल्यात. पण तुम्ही लाईनच्या व्यवस्थेमध्ये सुधार केला पाहिजे. आणि अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला सांगतो की या सरकारने शेतकऱ्यांना शेती पंपाचं कनेक्शन इलेक्ट्रिकचं देणं बंद केलं. आता हे सौर ऊर्जा देतात आहे. काल आमचे विजय वडेट्टीवार सांगत होते त्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, आमच्याकडे धानपट्ट्यामध्ये हे सौर ऊर्जेचे पंपाचं काही काम नाही. आता जेवढे लावले होते ते सगळे उडून गेले. आता हे कनेक्शन देत नाही इलेक्ट्रिकचं, त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांना हे सौर ऊर्जा घ्यावं लागत आहे. पण ते काही उपयोगी ठरत नाही. पण 48,000 राज्यातल्या शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेच्या पंपाचे पैसे भरून ठेवलेले आहेत. कालच तुमचे सत्ता पक्षाचे आमदार ज्येष्ठ सुधीर मुनगंटीवार अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये बोलत होते. 48,000 शेतकऱ्यांचे पंप तुम्ही सौर ऊर्जेचे कनेक्शन दिले नाहीत. गेल्या 7 महिन्यापासून दिले नाहीत. 20-20 हजार रुपये शेतकऱ्यांनी भरून ठेवलेले आहेत. काय चेष्टा करायला लागले तुम्ही. तुमचे सत्ता पक्षाचे ज्येष्ठ आमदार मंत्री सुधीर मुनगंटीवार या सभागृहात बोलतात आहेत, तरी या सरकारला लाज वाटत नाही. आम्ही तर आरोप करतोय असं तुमचं म्हणणं आहे, पण तुमचे आमदार, तुमचे माजी मंत्री या सभागृहात सांगतात आणि तरी सुद्धा तुम्ही सौर ऊर्जाचं हे करताय. कशासाठी करताय सौर ऊर्जा. कोण आहेत हे लोक. किती कमिशन खाताय तुम्ही त्यांच्याकडून. द्या ना कोणाला सौर ऊर्जा, सांगा ना. तुमच्या इथं लावा विधान भवनावर सौर ऊर्जा, मंत्रालयात लावा. पण शेतकऱ्यांना तुम्ही या पद्धतीची जबरदस्ती करायचा अधिकार काय तुम्हाला. शेतकरी काय चोर आहे, डाकू आहे. तो अन्नदाता आहे, तो तुमचा बाप आहे. त्याच्यावर अशा पद्धतीच्या चेष्टा करणं, त्याला प्रत्येक गोष्टीवर त्रासवणं हे काही बरोबर नाही. आणि म्हणून माझी मागणी या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज, मगाशी मी सांगितलं की आमच्याकडे 8 तास तेही मिळत नाही आणि बावनकुळेंच्या मतदारसंघामध्ये मंत्री महोदयांच्या मतदारसंघात 24 तास. अध्यक्ष महाराज, एक नाव घेत नाही अध्यक्ष महाराज, वरच्या सभागृहाचे एक सन्माननीय सदस्य आहेत, त्यांनी गेल्या वर्षी आमच्या भागामध्ये जमीन घेतली अध्यक्ष महाराज. आणि जमीन घेतली आणि त्यांनी काय केलं अध्यक्ष महाराज, म्हणजे ओ विखे पाटील साहेब तुम्ही लिहून ठेवा बाबा, मुख्यमंत्री महोदयाला तुम्हाला सांगायचं आहे. अहो सावे साहेब तुम्ही खास आहे, हे नाही आहे तेवढे खास, तुम्ही जास्त खास. तर अध्यक्ष महाराज, हे जे सन्माननीय सदस्य आहेत, या सन्माननीय सदस्यांनी आपल्या बंगल्यासाठी, बंगल्याच्या नावाने
डीपीडीसी मधून सेपरेट लाईन घेऊन गेले. 19 लाख रुपये डीपीडीसी मधून खर्च केले. भंडारा जिल्ह्यातले सांगतो. भंडारा सन्मान्य सदस्य वरच्या आपल्या सभागृहातले नाही, त्याच्यामुळे त्याचं नाव घ्यायचं कारण. अध्यक्ष महाराज 19 लाख रुपये डीपीडीसी मधून घेतले. काय संबंध? डीपीडीसीचे पैसे एका व्यक्तिगत माणसासाठी खर्च करायचे काही नियम सरकारने केलेत? आणि अध्यक्ष महाराज नवीन विद्युत कनेक्शनची मागणी करताना त्याचे सगळे माझा जो कागद आहे, आपण त्याला योग्य वेळ पोस्टमॉर्टम त्याचा अजून करू. त्याला कलेक्टर पासून सगळे लोक अडचणीत येतील त्याच्यामध्ये. आणि त्यासाठी त्याला 25 केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर लावायचं त्याला परवानगी दिली आणि ते पैसे डीपीडीसी मधून दिले. आणि अध्यक्ष महाराज ते त्याच्या बंगल्यावरचा जो भार काही दाखवला त्यांनी, अध्यक्ष महाराज तो भार असा दाखवला, त्याचे कागद आहेत माझ्या अध्यक्ष महाराज माझ्याकडे. आणि दाखवतो अध्यक्ष महाराज त्याची. अध्यक्ष महाराज त्याचा जो भार दाखवत असताना त्याचा 5 केव्हीचा भार त्यांनी बरोबर वाटणी करून दिली की त्याच्या घरी 2 एसी, त्याच्यामध्ये कूलर, त्याच्यामध्ये फ्रीज, लाईट, या सगळ्याच्या गोष्टी करून त्यांनी 5 केव्हीचं त्याचा भार दाखवला. याच्यात आहे कागद अध्यक्ष महाराज. आणि दाखवून त्याला 25 केव्हीचं त्याला ट्रान्सफॉर्मर लावला. सेपरेट लाईन घेऊन गेले 7 किलोमीटर. त्यासाठी 7 किलोमीटर सेपरेट लाईन घेऊन गेले. आणि त्या घराचं लाईन दाखवून तिथं त्यांनी आपल्या शेतीच्या शेती बोर केला आणि शेतीला त्याला कनेक्शन जोडलं. म्हणजे अध्यक्ष महाराज मग शेतकऱ्यांनी आता शेतीमध्ये झोपड्या बांधायच्या आणि मग त्या शेतीच्या झोपडीच्या नावाने त्यांना कनेक्शन द्यायचं. एक नवीन योजना काढली का सरकारनं? सरकारने नवीन योजना काढली काय? माझं त्यांना काय कनेक्शन दिलं याचा माझा विरोध नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना जसं विशेष व्यवस्था तुम्ही तुमच्या आमदारांसाठी करतात सत्ता पक्षाच्या, तसं शेतकऱ्यांसाठी काही विशेष व्यवस्था आपण करणार का? हा माझा प्रश्न आहे. त्याला काय कनेक्शन दिलं मला विरोध नाही, पण माझा विरोध एवढा आहे, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना कनेक्शन देणार काय या पद्धतीचं? म्हणजे तुमचा आमदार आहे वॉशिंग मशीन मध्ये साफ झालेला, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी व्यवस्था करू शकत असाल तर मग शेतकऱ्यांसाठी का नाही? शेतकरी काय तुमचा शेतकरी नाही आहे? शेतकऱ्याला हे सरकार मान्य करत नाही? शेतकऱ्यांचा आवाज ऐकण्याचं या सरकारला काही गरज नाही का? असे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगतो की शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आपल्याला विद्युत कनेक्शन जे तुम्ही बंद केलेलं आहे ते पुन्हा त्यांना द्यावं आणि कमीत कमी 12 तास तरी लाईन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये द्यावं, ही मागणी अध्यक्ष महाराज आपल्या वतीनं मी सरकारला करतोय. अध्यक्ष महाराज या ठिकाणी कर्जमाफीचा विषय आहे. अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी, जेव्हा तुम्हीच सत्तेत होतात, तुम्ही जेव्हा निवडणुकीमध्ये गेलात लोकांच्या समोर, त्यावेळेस त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आताचे मुख्यमंत्री महोदय जोरात भाषण करत होते. आमचे मित्र तर सांगायचे तुमचा 7-12 कोरा 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 असं. आता व्हिडिओ आहे अध्यक्ष महाराज माझं, पण ते बरोबर नाही. कोरा 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 करेल असं मुख्यमंत्री महोदय सांगायचे. आता काय गरज आहे? आता काय थांबलेत तुम्ही? आमचं सरकार होतं, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, तर आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचं कर्ज माफ करण्याचं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं, यांचं नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं धोरण आम्ही केलं. तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही कशाला आता समितीचं नाव घेताय? का ना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत? अनिल अंबानीचं 48,000 कोटीचं कर्ज माफ केलं. मेगा इंजिनिअरिंग ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला, 14,000 कोटी रुपयेचं टेंडर त्याला दिलं तुम्ही. आणि 14,000 कोटीचं टेंडर देऊन त्याच्यामध्ये किती मलिंदा खात होता ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. आणि म्हणून तुम्हाला ते तुमचं टेंडर क्रॅश करायला लावलं. हजारो कोटी रुपये मुठभर उद्योगपत्यांना तुम्ही द्यायला निघाला असाल, राज्याची तिजोरी खाली करायला निघाला असाल, मग शेतकऱ्यांसाठी कमिटी बसवायला काय गरज पडताय? शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ का करत नाही याचं उत्तर सरकार देणार काय? आणि म्हणून तुम्ही सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे
की सरकारचं तातडीनं तुम्ही बोलल्याप्रमाणे कर्ज माफ केलं पाहिजे, नाहीतर कोरा 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 शेतकऱ्यालाच संपवायचं, त्यालाच उद्ध्वस्त करायचं, हा त्या कोरा कोऱ्याचा अर्थ होता काय? हा प्रश्न शेतकरी तुम्हाला लोकांना विचारल्याशिवाय राहणार. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही लोकांनी माफ केलं पाहिजे आणि याच अधिवेशनामध्ये केलं पाहिजे. याच उत्तरामध्ये तुम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू, नाहीतर तुम्हाला तुमच्या खोट्या थापा ज्या आहेत, तुमच्या जुमलेबाजी आहे, हे जुमलेबाजीला शेतकरी माफ करणार नाही एवढं डोक्यात ठेवलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, पीक विम्याच्या बाबतचं सुद्धा अध्यक्ष महाराज भयानक परिस्थिती आहे. सरकारची तिजोरी मूठभर ज्या पीक कंपन्या आहेत त्यांना लुटून दिली जाते. शेतकऱ्यांना फायदे काय होतात अध्यक्ष महाराज? आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज की एकूण सहभागी शेतकरी या वर्षाला अध्यक्ष महाराज 11 लाख च्या वर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता अध्यक्ष महाराज. आणि त्याला शेतकऱ्याकडून भरलेला विमा हप्ता अंदाजे 8,050 कोटी रुपये होता. अध्यक्ष महाराज, राज्य व केंद्र शासनाचा हिस्सा असा हा जवळपास 27,000 कोटी रुपये होते अध्यक्ष महाराज. एकूण विमा हप्ता शेतकरी शासन सुमारे 35,000 कोटी रुपये या विमा कंपन्यांना महाराष्ट्रातून म्हणजे सरकारच्या तिजोरीत म्हणजे जनतेच्याच खिशातले पैसे दिले गेले अध्यक्ष महाराज. शेतकऱ्यांना वितरित भरपाई अध्यक्ष महाराज आपण पाहिली असेल अध्यक्ष महाराज की जी मिळालेली आपण भरपाई दाखवतोय ती जवळपास 15,200 कोटी रुपये आहे आणि जवळपास 19,800 कोटी ज्या आहेत त्या अध्यक्ष महाराज अपुरा परतावा म्हणजे त्या कंपन्यांकडे आहे. म्हणजे कंपन्या प्रॉफिटमध्ये चालल्यात विखे पाटील साहेब, आणि आम्ही शेतकऱ्यांच्या नावानं या मूठभर कंपन्यांना पैसे देतोय. ते काही आपलं काही मॅच फिक्सिंग आहे का काय, त्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. आता हे दावे शेतकऱ्यांचे मंजूर होण्याचे प्रमाण जे आहे ते फार काही नाही आहेत. आपण पाहिलं असेल की प्रत्यक्ष दावे आणि ज्या पद्धतीनं कारण सांगून शेतकऱ्यांचे प्रकरण त्यांचे दावे नाकारले कसे जातात त्याचाही अनुभव आपल्याला सगळ्यांना, कारण आपण सगळे ग्रामीण भागात मी त्या आकडेवारीत जाणार नाही. आपण आता 1 रुपयाची विमा पद्धती बंद करून टाकली. आता शेतकऱ्यांनी विमा काढायचा आता पुन्हा चालू केलंय. आता त्याच्यासाठी तुमचे मंत्री म्हणाले की भिकाऱ्यासारखी योजना होती, भिकाऱ्याला भीक घेत नाही 1 रुपयाचं, हे अमरावतीत म्हणालेत आपल्या सावरकर साहेब तिकडे. त्यामुळे ती बंद आपण केली. अध्यक्ष महाराज, या सगळ्या परिस्थितीला आपण पाहिलं तर आता हे जे आता तुम्ही नवीन दर जे लागू केलेत विम्याचे, खरीप पिकांसाठी 2%, रब्बी पिके असतील तर त्याला 1.5%, बागायत पिके असेल तर त्याला 5%. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचे सगळे पैसे आता ह्या विमा कंपन्यांना लुटून द्यायचा निर्णय घेतलाय का, हा पण या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतोय अध्यक्ष महाराज. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतोय की शासकीय आणि विमा कंपन्यांचा सहभाग जो आहे 2016 पासून 8 वर्षात महाराष्ट्रात विमा हप्ता जमा 52,969 कोटी आणि परत दिलेली भरपाई जी आहे 36,350 कोटी, आणि त्याच्यातही आपण पाहिलं की 16,600 कोटी रुपयाचा फायदा त्या कंपन्यांना झालेला आहे. अध्यक्ष महाराज, हे पैसे मिळालेत कोणाला? आता नांदेड, बीड अशा जिल्ह्यांच्या कथा आपल्याला सगळ्यांना आता ऐकायला मिळतात. या सगळ्या कथेमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते अध्यक्ष महाराज की उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना नांदेडमध्ये पीक विमा मिळाला. शासकीय जागेमध्ये विमा दाखवला जातोय, पण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्या शेतकऱ्यांना आपण पीक विमा देतच नाही. हे आकडे जे मी सांगतोय दिलेले पैशाचं सांगतोय, पण वास्तविक काय झालं? 40 मिनिटं झाली. हो द्या ना, काय साहेब आपल्या मागे पण आहेत ते काय आहे? हा, शेतकरीच आहे.
तेही सांगितलं, सौर ऊर्जा पण सांगितलं तुमचं. हा येस सांग करूच ना. अध्यक्ष महाराज, मी ते नसताना त्यांचं नाव घेतलं केलं ना, साठम साहेब पाहिलं ना अध्यक्ष महाराज. तर अध्यक्ष महाराज, या ज्या विमा कंपन्या आहेत, या विमा कंपन्या कसं सरकारची तिजोरी लुटते आणि शेतकऱ्याला कसं लुटते त्याचं मी उदाहरण आपल्याला सांगितलं. अध्यक्ष महाराज, मी अवकाळी पावसाचं मगाशी सांगत होतो. अध्यक्ष महाराज, अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात 34,760 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून 82,999 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीपोटी राज्य सरकारने 100 कोटी रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव तयार केलेला आहे. मदत आणि पुनर्विभागाचे याच्याकडे ते गेलेलं आहे. अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. 10,095 हेक्टरवरील 26,287 शेतकऱ्यांचे नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे. अध्यक्ष महाराज, या नुकसानपोटी सुमारे 27 कोटी रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव तयार केलेला आहे. कोकणातही 3,188 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आणि 9,259 शेतकरी नुकसानग्रस्त त्याच्यामध्ये आहेत. अध्यक्ष महाराज, पुणे महसूल विभागात 2,692 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आणि 12,229 शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. जवळपास 41 लाख रुपयाचा प्रस्ताव पडलेला आहे. अवकाळी पावसामुळे 34,760 हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याचे समोर आले असून 82,999 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे 100 कोटी रुपयाची मदत देण्याचे प्रस्ताव आहे. मला एक कळत नाही अध्यक्ष महाराज, हे जे नुकसानाचा जे प्रस्ताव आपण तयार करतो, हे कुठला आधार घेतो? त्यांचे झालेल्या पिकांचं नुकसान जे असते त्या पिकाचं नुकसानाचं कुठल्या आधारावर, त्याला किती खर्च लागला, त्याचं पिकाचं उत्पन्न काय येणार होतं, त्याला 2 पैसे कसे मिळणार होते, पण त्याला कमीत कमी कसे पैसे मिळेल. आता मी एवढे आकडे वाचले, त्याला फक्त 100 कोटी रुपये तुमचे प्रस्तावित आहेत. हजारो कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याच्या मोबदल्यात त्याला 100 कोटी रुपये देणार, अजूनपर्यंत मिळाले नाही. पण अध्यक्ष महाराज, ते सगळे देत असताना शेतकऱ्याला हे वाटतं की निसर्गही माझ्यासोबत नाही आणि सरकारही माझ्यासोबत नाही, आणि मग तिथं शेतकरी आत्महत्या करतो. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून सरकारने पहिलं प्राधान्य हे शेतकऱ्यांना द्यावं, ही मागणी मी या सभागृहात करतो. अध्यक्ष महाराज, आणि झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईच्या बाबत सरकारने तातडीनं त्याला मदत करावी, अशा पद्धतीची मागणी मी या ठिकाणी पुन्हा करतो. अध्यक्ष महाराज, आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण, कारण आमच्या ठरावामध्ये बेरोजगारीचा पण विषय आम्ही मांडलेला आहे. अध्यक्ष महाराज, बेरोजगारीचं प्रमाणही मोठ्या झपाट्याने महाराष्ट्रात वाढत आहे. महाराष्ट्राची आता ओळख हे बेरोजगारांचा महाराष्ट्र, अशा पद्धतीची ओळख सुरू झाली. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की एमपीएससीच्या परीक्षा आपण घेतो, आता क्लार्कच्या जागा ते एमपीएससीच भरतात. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी म्हणजे हजारो मुलं मुली परीक्षा देतात आणि परीक्षा झाल्या की ते कोर्टात प्रकरण चाललं जात. एमपीएससी मध्ये जे काय आता सदस्य निवडले केलेत, त्यांची नावं आली, परवा पेपरला वाचत होतो, ते सगळ्याच्या सगळ्यांवर काही ना काही आरोप आहेत. आता हे सगळं तुम्ही जे या सुशिक्षित बेरोजगारांना ज्या पद्धतीने फसवताय, नोकरीचा आमिष दाखवून, जसं काही चिटफंड कंपन्या येतात पैसे डबल करणारे, तसं तुम्ही नोकरीचा आमिष दाखवून या पोरींना त्यांच्या शिकलेल्या मुला मुलींना फसवताय का? कोर्टात प्रकरण टाकायचं, त्यांचं ओव्हरहेड झालं की त्यांचा विषय संपला. त्यांची पिढीच्या पिढ्या बराबर करतात आहेत. आई वडील गावामध्ये काम करतात, हातावर कमवतात, खातात, आपल्या पोरांना शिकवतात. माझा पोरगा बाबू होईल, कुठेतरी साहेब होईल, कुठेतरी मोठ्या पदावर जाईल, हे स्वप्न बघतात शेतकऱ्यांचे मुलं मुली, गरिबांचे मुलं मुली. पण अध्यक्ष महाराज, तिथं येऊन पहिल्यांदा हे मुलं तिथं पुण्यामध्ये आंदोलन करताना पाहतो आपण. एमपीएससीच्या परीक्षेला आलेले मुलं मुली पुण्यामध्ये पावसामध्ये, मग पोलीस त्यांच्यावर लाठीमार करतो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात.
अहो, या पिढीला बर्बाद करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही सांगा, पण त्यांची चेष्टा तुम्ही करू नका, त्या तरुणांना तुम्ही फसवू नका, हे सुद्धा तुम्हाला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. तुम्ही एमपीएससीच्या जागा जेवढ्या काय पद्धतीने तुम्ही भरणार आहात, ते पद केव्हा भरणार, कुठल्या कुठल्या पद्धतीनं भरणार? पोलिसांचे पद तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात खाली आहेत, त्यालाही तुम्ही सांगतात की आम्ही 10,000 भरू, 20,000 भरू. अहो, तुमची तर परिस्थिती अशी आहे की आता परवाच्या दिवशी माझ्या मतदारसंघात जे ते पोलीस स्टेशन असतात तर चौक्या, त्या चौक्यांना कुलूप लावून टाकलं. मी विचारलं आमच्या ठाणेदाराला, काय तुम्ही कुलूप लावलं? तिथले लोक म्हणतात की पोलीस चौकीला कुलूप लागलं. ते म्हणाले, साहेब आमचा जो स्टाफ नाही. म्हणलं स्टाफ नाही? तर म्हणाले साहेब नाहीये, तर व्हीआयपी लोक येतात. आता जे आमदार आहेत त्यांना पण आजकाल तुम्ही Y+ सिक्युरिटी देऊन ठेवलेली आहे. आता झालं ना, तुम्ही जे पळवापळवी केली होती, हो तुमचा आदित्य ठाकरे, तुमची भीती होती का काय होती त्या लोकांना? आता ह्या सगळ्यांना तुम्ही Y+ सिक्युरिटी देऊन ठेवली होती. आता हे Y+ सिक्युरिटी त्यांना कशासाठी ठेवलेली आहे? अरे अजूनही आहे, अजूनही आमच्याकडे तर ते पोंग वाजवतच राहतात. लोक म्हणतात की हा कोणत्या पदावर आहे बाबा, असं ते चाललेलं आहे. हे कशासाठी चालू ठेवलेलं आहे? तुमच्याजवळ पहिलेच पोलीस कमी आहे, आणि तुमच्याजवळ डिझेल भरायलाही पैसे नाही आहेत आता पोलिसांच्या गाड्यामध्ये. मग हे जे तुमचं चाललेलं आहे व्हीआयपी कल्चर, तुमचं सत्ता पक्षाच्या लोकांची जे गरमी चाललेली आहे, ते कशासाठी चाललेली आहे? तुमच्या आउटपोस्ट मध्ये तुम्हाला कुलूप लावावं लागतं, तुमचा जो स्टाफ नाही, आणि अशी परिस्थिती आहे. आणि तुमचं व्हीआयपी कल्चर अजूनही चाललेलं आहे. ठेवा ना, प्रोटोकॉलचे लोक असतील त्यांना द्या काय असेल ते. आता ते तुमच्या सत्ता पक्षाचे आमदार शेळके मगाशी सांगत होते की त्याला मारण्याची धमकी दिली. त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता मगाशी, सुनील शेळके. अहो, आता पोलिसांचं काही भीती संपली काय संपली काय कळायलाच कारण नाही. पुणे जिल्ह्यात तर जास्तच प्रकार घडले. पण मला या निमित्तानं असं सांगायचं आहे की मी त्या कायदा सुव्यवस्थेवर बोलणार त्याच्यावर, पण अध्यक्ष महोदय, बेरोजगारांचाही प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर आहे. कामगार मंत्री इथं बसलेले आहेत, कामगारांची पण व्यथा तीच आहे. कामगारांनाही फसवलं जात आहे, कामगारांनाही सुद्धा. आता तर तुम्ही कायदेच केले, कामगारांच्या बाजूने नाही मालकांच्या बाजूने कायदे केले. त्याच्यामुळे हातावर कमवणारा खाणारा कामगार, त्याची अवस्था फार भयानक आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी, अध्यक्ष महोदय तुम्ही घंटी वाजवत आहे मगापासून, तुमचाही मान ठेवलाच पाहिजे. पण अध्यक्ष महाराज, मी या निमित्ताने एवढंच सांगतो, या राज्यामध्ये शेतकरी खुश नाही, शेतकरी अडचणीत. अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये बेरोजगारांची परिस्थिती वाईट आहे. या राज्यामध्ये हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या गरीब माणसाची परिस्थिती गंभीर आहे. त्याला मगाशी सांगत होतो मी, तांदूळ जो सुद्धा मिळतं कंट्रोलच्या दुकानात, तो पण खाण्यायोग्य नसतो. ते मूठभर त्यांचे दलाल जे आहेत, ते सावरकरांनी जो शब्द दलालाचा वापरला, त्या लोकांच्या घशात हे सरकार टाकतं आणि गरिबाच्या तोंडातला घास हिसकतं. अशी परिस्थिती आज या गरीब माणसाची पण आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला पाहिलं असेल अध्यक्ष महाराज, त्या सरकारचा जेवढा धिक्कार केला पाहिजे तेवढा कमी पडेल. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये स्वतःला झोपून घेऊन शेतकऱ्याच्या बायकोला त्याला हाकलत लावावं लागत असेल, अशी स्थिती या महाराष्ट्रात होता कामा नये. याची जबाबदारी या सरकारने घ्यावी. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचं या पद्धतीने शेतकऱ्यांची दशा असेल, बेरोजगारांची दशा असेल, गरिबांची दशा असेल, तर यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचे सुद्धा यांना लायकी नाही असं मी म्हणेन. आणि म्हणून या सगळ्या सुधार आपण कराव्यात. आणि त्याचं उत्तर फक्त उत्तरच फेकाफेकीचं नसलं पाहिजे. तुमच्या राज्यात असं आहे, या राज्यात तसं आहे, हे उत्तर नको. आम्हाला आमच्या राज्यात काय पाहिजे आणि आमचं राज्य कसं सगळ्या गोष्टी चांगलं होईल, या पद्धतीची भूमिका सरकारने मांडावी, एवढं या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय. आणि हा काही चेष्टेचा आणि आरोप प्रत्यारोपाचा हा आमचा ठराव नव्हता. ही जी वस्तुस्थिती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे, त्या वस्तुस्थितीला मी या ठिकाणी मांडण्यासाठी उभा झालेला. अध्यक्ष महाराज, आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला धन्यवाद.